मित्रांनो, आज मी आलो आहे हयातनगरमध्ये, तालुका वसमत येथील हे गाव, जिथे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन कोणताही भेदभाव न ठेवता ही यात्रा साजरी करतात. खरंच सांगायचं झालं तर ही यात्रा नाही तर एकतेचा आणि माणुसकीचा उत्सव आहे. जाता जाता माझ्यासोबत आमचे भाऊजी होते आणि आम्ही थेट त्या दिशेने निघालो जिथे यात्रेची खरी रंगत सुरू होती. इथे काय नव्हतं मित्रांनो, मोठमोठे आकाशपाळे, लहान लेकरांसाठी राऊंडमध्ये फिरणाऱ्या कार्स, जम्पिंग जपॅक, सगळं काही एका ठिकाणी. डान्सचा कार्यक्रमही होता, पण त्याची खरी मजा रात्री. आम्ही संध्याकाळी 4:30च्या सुमारास पोहोचलो आणि आमच्यासोबत असलेली सगळी भावंड मंडळी मस्तीच्या मूडमध्येच होती. जिथे डान्स होणार होता त्या ठिकाणी आम्ही थांबलो. गाणी सुरू होती, वातावरण भारी होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. कारण सगळ्यांना माहीत होतं की आज रात्री फक्त 50 रुपयात 3 डान्स पाहायला मिळणार. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे कुस्ती आणि इथे तर भरभरून कुस्त्या सुरू होत्या. आम्ही कुस्त्यांकडे आलो आणि तिथेच एक व्यक्ती होती जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तो म्हणजे हलगीवाला मामा. पायात घुंगरू बांधून हलगीवर ठेका धरत मामा अशी कला सादर करत होते की सगळे भारावून गेले. मग काय, आम्ही मामांना थोडे पैसे दिले आणि मनापासून ठेका धरायला सांगितला आणि मामा पण मनातून वाजवू लागले. त्यानंतर एका मुलीची कुस्ती झाली. कुस्ती पूर्ण झाली नाही, मध्ये सोडवण्यात आली, पण तरी लोकांनी त्या मुलीला भरभरून बक्षिसं दिली. तो क्षण खूप काही सांगून जाणार होता. आमच्या सोबतची लेकरं यश, मल्हार आणि मयूर तेही खेळात रमले. सगळ्यांनी मिळून यात्रेची मनसोक्त मजा घेतली आणि मग आम्ही परतीच्या वाटेला लागलो. जत्रा म्हटलं की जिलेबी आणि चिवडा हवाच. थोडासा घेतला आणि घराकडे निघालो. मित्रांनो, खरं सांगतो, गावखेड्यातली ही मजा वेगळीच असते. हयातनगरमध्ये आज प्रत्येक घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. घरोघरी आनंद, गप्पा आणि हसणं. ते पाहून मनापासून आनंद वाटला आणि एकच गोष्ट मनात आली, ही गावातली संस्कृती जपली पाहिजे. आज 21व्या शतकात सुद्धा गावात जत्रा भरते, लोक एकत्र येतात, हिंदू मुस्लिम एकत्र आनंद साजरा करतात. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, शिकत रहा, प्रयत्न करत रहा. भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद.